अगे जनाचे जनाचे काय आलेल्या जनाची जाबडाल्यास म्हणायचं. भाऊजी हा ही जनाची काय साधी सुद्धा नाही बघा. काय जनानी काय झालं हा 2 दिवस नुसतं पिटले बघा मला. काय घर सरावून येतोय काय पण ते परवडलं मग काय नाही नुसतं तिथं म्हातारी हा वारण्यात जायचं. मग वारीला जायचं म्हणलं चांगली गोष्ट आहे की. पण काय चांगली गोष्ट आहे. मग आता जनाजीचं जरा वय झालंय जरा मोठ्यानं आवाज दे. अगदी म्हणता हा अगे हायच का घरी. अरे चिंके काय झालं गो टिटवी ग तू टिव 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 करायला लागली आज? झालं तुझं काय झालं असं असते बघ तुझं. मग कसं असतंय हा कसं असतंय तुझं आवडलं काय नाही. माझं हा संधी तयारी झाली बघ. समधी झाली. हा अगं बाई एवढं मोठं गाठलं घेतलं का. अगं गाठोळ म्हणजे माझ्या नवऱ्यानं दागदागिने केलेलं नाहीत. हो बाई तुला तुझ्या नवऱ्याने दाखल केलं मला काही ते बसल्याने केलं हो का. अगं तसं नव्ह मग कसं का माझं म्हातारं तसं लाडाचंच आहे ग. म्हाताऱ्यात दांडगं प्रेम आहे वाटतं. मग तसं उत्तूच जात पती नव का हा. म्हातारा आहे बरोबर का. जरा खोकला होता हा जरा औषध घातलं औषध हा आणि झोपा म्हणून सांगून आलोय. बघ ना तर दिवस यायचं पळत नाही नाही तुझं आवडलं नव माझं संधी तयार झाली आहे. माझी घरी जाते मग छोटस कपडे घेते बघ. नको थांब कुठं तर आहे बायांच्या घरात मी चहा पीत बसची. आणि एक सांगतो तुला हा वारीत मरणाची गर्दी असते. बर एक गटुडं तू सांभाळायचं बघ. हे गाठोळ हाय आणि मी हाय. हो का हा संग संग जाऊया आणि संग संग येऊया. चल. चल पीछे मोड़ हागे मुड़ेगा हागे मोड़. ए पिच्चे मुडदा हागे मुडदा काय चाललंय तुझे. का तुला काय प्रॉब्लेम आहे रे. हा असं आहे बरं ते मग कसं आहे शाळेजवळ माझं घर आहे की मी मला ऐकू येते की पिच्चे मुड आगे मुड असा आहे का मुडगा. असं आहे ते. मग मला काय माहित मी शाळेपासून आमचा जायचो रे. बर हे बारीक कानावर आवाज पडला म्हणून असं हा पोरासनी काय मास्तर ताप द्यायला लागले रे. काय डबरू करायला लावलं की काय. तसलं कुठलं मग? पोरासनी असं 1 2 3 4 अगदी कवायत प्रकार आहेत. असं आहे ते. हा ते नव्हे हा ते 15 ऑगस्ट किती तारखेला आहे रे. आता शाळेत मला असं विचारच नसेल तू. मला काय थाकाला तुला लावू दिलं नाही राव. होय आता परवा काय झालं काय झालं. मला एका ठिकाणी गेले ते दारिद्र्य शेखाली नाव घालायला गेले हा ते शाळा सोडलेला दाखला पाहिजे होता. बर मग मागाय गेलो हा मास्तरांनी मला ते बोनाफाईड दिले ना. त्यांची पटसंख्या कमी असेल. असू दे बाबा काय आता करते ते करू द्या. आपण तिकडे काय जायचंच नाही. बर. बरोबर आहे की नाही. होय बरोबर आहे की. बरं, ते नव्हे, हा. माझा जोडीदार कुठे दिसला बरी आहे. नाही बा इकडं आम्हाला तरी कुठे दिसला नाही. अरे सकाळपासून हुडका लागलोय. हा. ही गली बघितली ती गली बघितली हा कुठल्याच गलीला यो दिसतोय ना. बर तुला दिसाय नाही ना. नाही नाही जरा हाक मारून बघतोय नाही. बर बर ए जिप्र्या जिप्र्या ए जिप्र्या शिवाजी रेडेकर यांच्याकडून 100 रुपये आले. देव चुकला मामा जरा आधी वेळ लावला असतास तर मी बी येतो की ते नव्हे अरे काय मार्ग तुला हुडकायचा कुठं रे. आता काय तुझं लक्ष आहे होय? तुझ्या हातात पैशाच्या नोटी या लागल्यात म्हणून तू आता तसं नाही. अरे मार्ग तुला ह्या गलीत बघितलं त्या गलीत बघितलं कुठताच कुठं परड्यात वांग्याची झाडं 4 लावल्या. बर पाणी घालायला लागते का. आता वांगी खाऊन नुसता वांग्यागत व्हायला लागला. अरे म्हणजे काय वांगी चांगली प्रकृतीला. अरे मर्दा एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज गुड न्यूज. आईला इथं कसली गुंतवणूक आहे रे तुझी.
अरे ती नव गुड न्यूज म्हणजे आपण पंढरपूरला जायचं आहे. काय सांगतोस काय? होय. अरे पंढरपूरला जायचं गं. पैसे अडक्याचं काय ना बाबा? काय पंढरपूरला जायला पैसे लागतात आता होय? माझ्याकडे काय पैशाचं नाही बघ. पैसे नाही बरं. जरा ऍडजस्ट कर की. तुझ्याकडे 100 देतो. हा तुला आता पोटात दुखत असेल 100 रुपये आलेला हवंय. पंढरपूरला जायला पैसे लागत नाहीत मरता. ते कसं काय? कसं काय म्हणजे अरे कुठल्या पण दिंडीत घुसायचं त्यांच्या बरोबर विठ्ठलाचं नाम गीत जायचं काय लागत नाही. तिथं फव मिळत्यात, उपीट मिळत्यात, वाटप चहा मिळतोय काय नाही. चांगलं आहे मग. हे कशाला उगत काय कशाला? हा ते नव्हे. हा. म्हणता आपण ह्याच्या अगोदर चोऱ्या माऱ्या भरपूर केल्या, बरोबर नाही, आहे. नाही, बारीक सारीक हो. आता किरकोळ चोऱ्या माऱ्या करायच्या नाही, मोठा डल्ला टाकायचा. आता आमच्या चोऱ्या कुणाच्या कोंबड्या पळवायच्या, कुणाची रेडकं पळवायची. अरे काय ती रेडकं पळवून पळवून काय उपयोगच झाला नाही. 300 रुपयाच्या वर दर नाही. हा कशाला असली रेडकं पळवायची. आता मोठा डल्ला टाकायचा असला तर पंढरपूरची वाट धरायला पाहिजे. जाऊया. जायचं ना. जायचं. मी धूम काढलाय. कसा? जनाजी पंढरपूरला निघाल्या. अगं काय सांगतो? होय. आणि काय केलं माहिती काय, जनाजीन घरातलं होतं नव्हतं तेवढं दागिनं सगळं एका गटऱ्यात घेतलं आणि पंढरपूरला निघाल्या. मग हे चांगलंच आहे आपल्यासाठी. आपण काय करायचं, हा. जनाजी ज्या दिंडीत हाय हा. त्या दिंडीत घुसायचं, होय. सगळी झोपलेली बघायची आणि जनाजीचं गटर पळवायचं. चांगली आयडिया आहे मग. चांगले आहे ना वा? मग चल पंढरपूरला जायची तयारी करूया. चल ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे चिंगे चल की भरा भरा. ही जनाची एवढी म्हातारी असताना पुढे चालली या, आणि तुला काय झाड भरली या चालायला? भाऊजी हा. मी पहिल्यांदाच वारी करते हो. पहिल्याला चालायचं होय? तर काय चालून चालून माझ्या पायात फोड उठली बघा. चालून पायाला फार उठल्या. तर काय आणि गणाची म्हणतात ना, काय झाले? हे जुनं हाड आहे. मग आणि ते म्हणतात ते काय खोटे नाही. काय? कन्याचं झालं कोसतं आणि म्हातारी घराला पाहिजे. हो वहिनी, त्या जनाजीचं नाव आहे गावात. पण काय म्हणून किती वर्ष झालं वारीची परंपरा चालू होती या. होय. अगं ए चिंगे, अगं अगं घराकडे कशाला लक्ष देतीस. मालक जेवला असेल का नसल, आज भाजी काय केली असेल. अगं एवढं नवऱ्यावर जर प्रेम होतं जायचं असतं तर घेऊन यायची होतीस की पिशवीत नवऱ्याला. अगं आले असते ग मी, हा पण ते एवढंच नाही ग हा पिशवीत मावायला. बर एखादा अभंग म्हण म्हणजे तुझ्या पायाकडे लक्ष जायचं नाही. बरं तसंच करते. हा जाऊ ती काय करशील गावाने? अगं होय, तू कशी काय का? अगं मला असं म्हणालीस होय? अगं तुझी ह्या गावात लग्न झालं का? तर बाई मला घात दिलीच रे. अगं नवऱ्याचं नाव सांग की का? अगं सुशांत पोरदार ग. अगं बाई, तुझी बाई का तू? चल बाई, पण झालं बाई दिंडी घालीस का? चल बाई पंढरला मला काय जायचं रे. बाई? ते राव का? काय म्हणते का? एखादा अभंग म्हण बर, म्हणजे पायाकडे लक्ष जायचं नाही. बर. हा म्हण. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, शिवाच्या शिवलगा पाहू, 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 शिवाच्या शिवलगा पाहू. झपऱ्या हा. पंढरपूरला जायची सगळी व्यवस्था केली आहे. बर. आता कुणाच्या दिंडीत काय म्हणजे मागत बसायचं नाही. आपलं साहित्य आहे आपल्याजवळ. अरे काय काय आणलं त्यातनं? म्हणजे पिशवी भरतून तू बघा नाही सर पिशवी भरताना मी कुठं होतो? काय म्हणता, वट्टाने घेतल्यात, फुटाने घेतल्यात, चिरमुरे घेतल्यात, शेव घेतल्यात, शेंगदाणे घेतल्यात, खारे शेंगदाणे घेतल्यात. थांब थांब जरा श्वास घे. श्वास नको आंबट असतोय.
अरे म्हणजे हवा आत घे असं म्हणायचं होतं. हवा वय हवा हवा पाहिजे खरं बरं ते नव्हे आता काय करायचं ते ना एवढं सगळं साहित्य घेतलं जनाजी भेटेल काय? जनाजी का भेटत नाही मी दुम काढला काय जनाजी वाशीच्या दिंडीतनं चालली या आता वाशीच्या दिंडीत जाऊ दे तर कुठल्या तरी खिंडीत जाऊ दे. आपला गेम काय? जनाजी ह्यो गेम वाजवायचा म्हणजे वाजवायचा 100% वाजवायचा. काय आता पुन्हा काय माग फिरत नाही नाही नाही. जनाजीचा गेम वाजवायचा चल चल आता काय करूया जनाजी कुठल्या दिंडीत आहे ते जरा दिंडी उडक्यात चल चल. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल, देव तुझ्या नावाचं याड लागल, देव तुझ्या नावाचं याड लागल, देव तुझ्या नावाचं याड लागल, देवा तुझ्या नावाचं याड लागल, देवा तुझ्या नावाचं याड लागल, देवा तुझ्या नावाचं याड लागल. प्रिया अरे ही वाशीची दिंडी दिसते नवरी होय की जनाची आहे वाटतं गं. आता जगाचे काय कुठलं बी ओळखते. होय होय हे बघ इकडे ही पांढऱ्या पकाची बॉयलर कोंबडी आहे की नाही हिला मी सांभाळतो तू जनाजीचं गटळ सांभाळ हा हॅलो रामकृष्ण हरी जनाचे गुंड्या रामकृष्ण हरी. काय झालं रे? जनाचे हा? पाय वलकीच आहेत अरे मी हात पाय धुवून आले. हातपाय धुतोय. हा मी म्हटलं भिजल्यात कशाने एवढ्या? नाही नाही हात पाय धुवून आले. हा. वहिनी हा भाऊजी नमस्कार वहिनी नमस्कार भाऊजी. वा 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 काय आता दिंडीला शोभा आली वहिनी वा वा वहिनी तुम्ही पुढल्या कडेला थांबा का हो? हे माणसं दिंडीला येतात म्हणजे आता दिंडी कशी अशी भरगत वाटते पाहिजे आहे का नाही? वा. चांगला आहे वहिनी गुंड्याची प्रिया हा तुम्ही आज इकडे कसं? तिकडे कसं म्हणजे हा? पंढरपूरला निघालो पायी चालत चालत मनी नाही भाव आणि तेव्हा मला पाव. वडापाव आला वडापाव हे अचानक 2 वडा आणि 2 पाव हा आणि मिरच्या सुद्धा 2 दे तुमच्या पाणी आणलाय वडापाव. आणि तुझ्या आईने काय मिरच्या सोडल्यात काय सांगते या. वारी करतासा वारी न्यारी नव. आम्हाला माहिती आहे पंढरपूरच्या वाटेला सगळं फुकट मिळते म्हणून एक एक दिंडीत येतात आम्हाला सगळं माहिती आहे आता तुम्ही इकडे आलायचं म्हटलं तिकडे गाव सगळं शांत असणार. काय बोलाले म्हणजे काय गाव पिटी काय आम्ही म्हणते. ते नव्ह? पण तुम्ही चांगल्या मार्गाने करताय की. लागला वाशी वाट धरल्याच नव हे वाट धरल्या कसली पंढरपूरची पायी हळूहळू चाला मुखाने विठ्ठल बोला बोला नको आता थांबा जरा एवढा वेळ नाही. खरं खरंच अय्या खरं आया खरंच मला काही पटतच नाही. हा? काय मला काही पटत नाही. वाजवायचं आता पुढे आलं इथं 2 बापे असतात काय विना आणि ही म्हणती मला बाई पटत नाही आता हिला बाई कशी पटत वहिनी हा भाऊजी इकडे जरा मुक्का मार लागला हो खरं अरे इकडे बरं वाटला काय का असं ना का वहिनी का पटत ना तुम्हाला भाऊजी हा तुम्ही वारीला येताय ना हा हे मुळात मला पटलंच नाही बघा. पटलं नाही म्हणजे आमच्या का भरोसा नाही तुझा नाहीच. अरे याच्या भरोसा नाही चिंगे तुझा माझ्यावर चिंगे तुझा माझ्यावर भरोसा नाही काय चिंगे डोळे कसे दोन बोल चिंगे तू माझ्याकडे दोन बोल चिंगे तुझा माझ्यावर भरोसा नाही काय अरे याच्या आता काय करून दाखवू म्हणजे तुम्हाला पटल सांगू हा
सांगा एखादा अभंग म्हणा किंवा एखादा पंढरपूरला जायचं म्हणजे अखंड पोती चाळल्या तशी पण कशाला ती तिच्या तत्त्या करायला. अगं बाई ती पोती ती नव ग्रंथ ग्रंथ चालल्यात अभंगाचं. ग्रंथ साधू संतांना लिहिलेले अभंग आहेत का नाही याला म्हणायचं पोथी. ही पोत्याच्या कारखान्यात पोती उस्तराय होती म्हणून तिला ती वाटली. म्हणा की हा एखादा म्हणा की. एखादा कसा म्हणतो ए, म्हणून हो रे बोल मग. हे धर रे काहीतरी दिगी काय त्याच्यावर काहीतरी धरू काय काय करते म्हणजे हा मग धरू काय तू काय करा आला इथं माझी पेटी आहे सूर पेटी आहे मग पिठीत काय धरतोय तू सूर मग सूर धर की तर त्या सुरात काळा आहे पांढरा आहे हा, म्हणजे काळी एक पांढरी एक तुझं पण काळं बाळ आहे रे तर आणि आम्ही जनप्रबोधन करता अंधश्रद्धा बाळगू नको म्हणता आणि ह्यो काळं बाळ मानतोय काय मर्दा अरे काळी एक काळी दोन असं अशी आहे पट्टी आहेत पट्टे आहेत व्हय. हा तुझ्यात काळ्या किती आहेत पांढऱ्या किती आहेत काळी 5 आहेत 5 आहेत हा. एवढ्या का लागत नाही खरं मला हे बघ हा धर बघू आणि धरू मी म्हणतोय तिथं धर बर बर मन मन हे सुरात ये खालच्या पट्टीत ये खालच्या पट्टीत. हा म्हणजे ही जी सूरपिटी कमी पडते ते सांग की हो होय बरोबर आहे काय मर्दा बारसं एवढंच कुठं असं जरा ताणून सोड धर की. ताणून लय बोलाय नाही सांगतो जरा हवा घालावा लागते रे. जरा थांब तुला 23 तारखेला दाखवतो हा बर तू धर तुझ्या हिशोबाने धर बघू तुला येते तिथं हा बरोबर आहे आता आले बरोबर. थांब थांब तार तुटल तार तुटल काय? सोनाची तार तुटल म्हणतो. अरे तारच नाहीये असा आपण कसा बिंबीच्या डेटात न म्हणायला लागतो आता डेटात न म्हणा कोंब आलाय रे विठ्ठल नामाची हो धरा याला शेवटला गाड करायची सवय जा. अरे कॅशेट अडकलं रे असं काय धक्का लागल झटकन तुम्हाला जर माहिती असलं तर कळेल असं असते बंग मग कसं असतोय असं असते मग कसं असतोय बघायचंय म्हण म्हण आजी प्रिय पूजा. दारबात म्हणती आहे मग काय कोणत्या झुपड्या तो आपण कसा सांगता येईल तुला येतोय विठ्ठल नामाची सावरणी, विठ्ठल नामाची सावरणी, विठ्ठल नामाची सावरणी, विठ्ठल नामाची सावरणी. ती शाळा भरली मी शाळा सोडायसाठी टाणटाण वाजवा लावलं तर याचं काय तिसरंच हा कसं आहे हे कळलं का नाही छोटा पॅकेट बडा धमाका आहे वाव. मस्त आहे हा चांगला शोपीस आहे काय अजय ये जरा पुढे बोल की कोणत्या अजय हा चांगलं गातेस की ग होय काय करते आज खारखा खातो कारखांड कारखांड नव खारखा कारखांड म्हणजे पंढरपूरची कारखांड हा. चांगला आहे चांगला आहे होय, होय, होय. हे मर्दा जवळ जाऊन बघितलं तिचा गात्याला नळा 6 इंची आहे कसा हाय वारं कसं फास 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 मारायचं. तिला भात सुगीला निघा भात मारायचे पुढे उभा करायचे
वा वा मस्त का मस्त म्हणते ना मोये मोये धनाजी मस्त म्हणजे मोये मोये धनाजी बोल की गुंड्या. वा 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 खरोखर तुझं अभिनंदन केलं पाहिजे आणि तुमचं स्वागत करतो हा. सो ब्युटिफुल हा. सो युनिक हा. जस्ट लुकिंग लाईक अ वाव मस्त मस्त वा 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 मग आजी आहे तशी माझी आजी आजी जाय म्हणून का बसलो म्हणजे बघण्यात घेतली असते आमचं मंडळ आहे हो ते नव वहिनी तुम्ही बारका असताना काय कॉम्प्लेन पिलेलं तुम्हाला कसं आहे जरा कमी परत फाटत होत ते नव्ह? आणि अजय तू काय तन्ना शक्य होती तू पहिल्यापासून जेवढी आहे ना तेवढीच कशी अटक मटक चढली करतो काय तिला शाळावात नेले तर दिसणार सुद्धा नाही हा, त्यांना काय येते का त्याला हा हा ह्याच्याकडनं शिकलोय मी होय का होय खरं काय झालंय मी पिंपीच्या देटात ना म्हणतोय शिव करकीच्या पेटावर शिव माझ्या पुढे जाईल म्हणून ह्याचा देठ कापून टाकला लय गातो वहिनी शिव जर गायला लागला का नाही हागायला लागला का नाही हागायला लागला का नाही ए गुड्ड्या काय म्हणालाय? झिपऱ्या ए झिपऱ्या शिव डोंगर पुकरून उंदीर काढला ए गुलब्या आहे मी. बोलते आहे हा तू नुसताच हे दिसतोय खरं. असू दे काय काय म्हणणं आहे तुझं काय म्हणालायस? काय म्हणलं तुझं ते हगायला काय म्हणालायस? मग काय चुकलं याद आहे काय चुकलं म्हणजे? हा शाळा कधी गेलाय काय गेलोय की. तुला शाळेत स्त्रीलिंगी पुरलिंगी पुष्पलिंगी कधी शिकवल्या का नाही शिकवले की. शिकवले गेला काय म्हणणार हा आणि गायनाला काय म्हणणार गायला जोडून काय म्हण बघ हगायला. आमची पिशवी तापवायला तुला पिशवी आणा नाही नाही काय नाही म्हणते गुंड्याची प्रिया हा पिशवी एकदम तुडून भरून आणण्यासाठी. होय आम्ही तुमच्या दिंडीतलं काय खाणार नाही आम्हाला बाहेर पत्त्या पाहिजे होय घरात काय राखला काय सगळं घेऊन आलायसा. सगळं डोंट टच माय काय रे बॅग 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 आज हे कसली रे बॅग ही? नवी आहे है नी? चाकाची आहे मोठ्या चाकाची हा काय झालंय? हा. त्यात काय हा? त्यात काय म्हणजे काय त्यात इरोळ आहे काय इरोळ आहे इथं कोण बाहेर काढते रे गरज की आणि वहिनी इरोळ तुम्हाला काय करतोय तुम्हाला धामान पाहिजे बोला काय झालं त्यात काय हा? त्यात काय बघायचं आहे हो बघायचंय लांब बघायचं आपलं कसं साहित्य एकदम चरचरीत असतं बघा पंढरपूरला गेल्यावर आता कसं वाळवंटात कीर्तन असते भजन असते प्रवचन असते प्रवचनला बसलं की तो सदराग घालायचा छान आहे की हो छान म्हणजे परवा 1 किलो निर्म्यान धुतला गेला असू दे तिकडं कसं लक्ष लागतं आणि वाळवंटात कीर्तन असते कीर्तनला काय करायचं धोतर असं लावायचं म्हणजे मधली चाल देते सकाळी लवकर उठले की ते चंद्रभागेत स्नान करायला जायला लागतात मग त्यावेळी दात घासाय ब्रश सुद्धा आणला असं 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 फिरवायला लागतं नवीन ब्रश आहे न्यू ब्रश आणि हे बघा काय झाले माहिती काय पंढरपूरला जायचं म्हणजे नवीन शॉपिंग मी ऑनलाईन केले अमेझॉन वरनं टर्केजचा टावेल आणलाय टर्केज दाखवतो कसा हा एअर कंडिशनर हाय अजिबात उकडत नाही रुमाल म्हणजे 1 नंबर बघितल्यावर तुम्ही म्हणशीला मला पण पाहिजे 1 नंबर असला रुमाल आणलाय म्हणून सांगतो 1 नंबर हा हे ना अजिबात उकडत नाही होय की नाही रे अय्या किती छान आहे हो मग 1 नंबर आहे हे तर सोडा
फ्लिपकार्ट वरनं नॅपकिन आणलंय. आपण जेवाय बसलं हातपाय धुवायला म्हणजे तेवढं असं हात पुसायला की नाही नॅपकिन आणलंय. बघायचं तुम्हाला एक नंबर डिझाईन हाय. नॅपकिन एवढं चांगलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. हा बहिणी, एक नंबर नॅपकिन. हे नॅपकिन मागितलं तुम्ही तू आणि काय झालं माहित आहे, पंढरपूरला जायचं म्हणजे सगळी कपडे धुवून त्या शेजारच्या अर्धाने टाकलेली. सगळं झालं. असू दे ते हे किन घाल. काय सांगतो तुला बघ. चिंगे काय ग गुंड्या जिपऱ्याला सांग काय तिकडे प्रसाद घ्यायला. तिथं हा आणि संगत तू पण जा. तू ग मला येताना नकाडासा घेऊन ये. ते काय एवढा आणखी एवढ्या खातच की तुम्ही? अगं एवढासा घेऊन ये. बर हा सांग. ए चिपळा गुंड्या, ए चिपळा गुंड्या. या काटानं मारल्यासारखं मारलं त्याला. हात आहे काय बांबूची काठी आहे. जरा कमी आता मांडीवच घेता. गीता कसा निम्मा घेतलास तुला. ते नव्ह? काय झालं कशाला करता का? आता तुम्हीच असं केलं पुश केलं सांगितलं. पुश आय एम लय पुश. काय झालं काय मारलं का सांगा. काही तिकडे पडसाकडे जाऊ, काय झालं पडसाकडे जाऊ. काय आहे? आता तुम्हीच म्हणला की परसाकडे जावा. काय ऐकून तर घेत जावं. काय ते काय म्हणले? परसाकडे महाप्रसाद चालू आहे म्हटलं. त्यो परसाद होय. तर काय तरी म्हटलं खायच्या अगोदर जोर येईल कसा. हा बोलची. कुणीकडे प्रसाद चालू आहे. तिथं हात गेलं ना डोळ्यातल्या हा ते वरती. चालेल व्हय. हे बघा तुम्ही पण करा की संग. काय मी कशाला मी काय भरणं होते अहो संघ संघ घात जातोय जादा. होय काय हा. भरणं होते का मी? अहो काय भरविल असं काय नको होईल. एक घात काऊचा एक चिवचा. हो होय धनावची एक घेऊन जाऊ. गुलब्या ए गुलब्या ये. आमच्या नशिबाला तू जाईल खरं. तुझ्याशिवाय कोण नाही बाबा. काय करायचं असू दे. बघ वहिनीने सांगितले प्रसाद घेऊन यायचं. चल आपण तिघं जाऊया. वहिनी तुम्ही काय आणले काय वाढलं ते. तर काय हो काय आणले ना? लाडू चकल्या फळाचं घेऊन आले बघा. होय तुम्ही तिघे इथं बसून खावा. आम्ही जेवून येतो. काय हा येतो बसा. गुंड्या जिपऱ्या काय राखल्याचा काय सगळंच पुसून खाऊन आलाय का. आम्ही मागच्यांचा विचारच करत नाही. एक नंबर जेवण जना जे तू जर असतीस का नाही तू भांड्यात बसून खाला असत. हे जेवण काय एक नंबर वहिनी जेवण. काय होतं तुम्ही मला सांगितलं जा त्याबद्दल तुमचं धन्यवाद. काय होतं काय काय होतं. गुलाबजामुन होता, बालुशाही होती, लाडू होत, अंडी बी होती. अंडी खातोय. रसगुल्ला होत ते. पांढरं पांढरं रसगुल्ला होय का ते. तुला त्यात काय पिवळा बलक दिसला वे रे. हा सांगते. रसगुल्ला आणि भात होता, मसाले भात होता, पांढरा भात होता, सांबार होतो, शेवग्याची शेंग होती. खिचडी खिचडी नाही मळमळते हो. आणि खीर हुगी. हे हुग्गी तरी एक नंबर. मी तरी अशी वरपलीच. मी दोन्ही हातानेच वरपलो. खरं वहिनी एक प्रॉब्लेम झालाय हो. काय हो अहो हुग्गी एक नंबर चवीला होती म्हणून कणी त्यातलं खोबरं चावून खायचं विसरले. नको ते आता पोटात जरासं रुतायला लागले हो. काय कळेना नाही. तुमची लांबड बंद करा. काय? पुढच्या बाजूला मुक्काम आहे. हा. आणि त्यानंतर 2 वस्ती आहेत बघा. एक वस्ती तुझी एक वस्ती माझी. अहो वहिनी तसं काय नाही इकडे आहे.
तुम्ही तसं काय म्हणत आणू नका. हे बघा कुठं वस्ती करायची? तंबू बांधायचं. इथं वस्ती करायची त्याच्यावर उघडे होत मग काय कसं काय झालं ते नो वहिनी तुम्ही वस्ती करायचं म्हणता का? खरं माझा एक प्रॉब्लेम झाला हो. का मी गडबडीन कधी अंगाव आणायचं विचारलो. मग काय म्हणता तुमच्या जरा ऍडजस्ट करायची माणूस आहे काय काय आहे का? मी तरी कुठं आणलंय तू जनाजीच्या वाकडत शिरकी अरे बाबा जनाजीनं वाका आणाय नाही मग जनाजीचं या ते असं पोतच आहे मापाचं बारदान बाबा त्यात पाय घालती हा आणि वर बुचुंडी बांधती सकाळी काढते की रिकामी झाली. हा, म्हणजे जशी थंड वाजल तशी बुचुंडी आवळायची. ते नंबर हवं ते त्या वहिनी तुम्ही अंगावर आणलायचा तुमचं तुम्ही झोपा. बर आमचं काय ते खोबरं जरासं काहीतरी होते का बघतो जरा काय काय करता जरा शतपावली करून येता. लांब जाऊ का कसा लाव नाही इथं तुम्ही इथं झोपा काय इथं. हा गुलब्या गप डोळे दाखवून झोपायचा. हा हा उगाच काहीतरी रात्र हे करते रे दाबाडते. काय म्हणावं या चिंगीला बरोबर त्या दिंड्या ह्या गावातून त्या गावाला चालल्या. हा काय हिला जरा कळत नसल. बर
झोपल्या तर झोपू दे, मी सगळे आवरावरी करते. अरे विठ्ठला पांडुरंगा, माझं गाठोडं कुठं सापडेना. विठ्ठला पांडुरंगा, माझं गाठोडं कुठं गेलं. चिंगे, अरे चिंगे. विठ्ठला पांडुरंगा, चिंगे. अगं काय झालं? अगं चिंगे, माझं गाठोडं कुठं सापडेना. अगं इथंच असेल का? अगं समज बघितलं, माझा गाठोडाचा कुठं पत्ता नाही. धनाजी काय झालं ग? अरे गुलप्या, माझा गाठोड कुठं सापडेना. तुझं गाठोडं सापडं ना, आणि ते जिपऱ्याने गोंड्या काल रात्रीपासून गायब आहे. सांगतोस काय? शंका होती बघ. आता काय कुठे शोधायचं? अगं जातील कुठं, कोणत्या नाही तर कोणत्या दिंडीत असतीलच की. चला चला उठूया चला. लागली से आत मला गोडी अपंगाची, लागली से आत मला गोडी अपंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या जिप्रिया, हा समोर लाईट दिसते की नाही? हा ती हा हे सोनाराचं दुकान आहे. काय करूया, सोनाराच्याच हे सगळे दागिने विकूया आणि जेवढे पैसे येईल तेवढं दोघात वाटून घेऊया. चालतंय. चालतंय ना? चल मग जाऊया. हा चल चल चल. हे नवा हा. चोरी एवढी मोठी आपण केली. हा. पांडुरंग काय शिक्षा बिक्षा करेल का आपल्याला? अरे काय मर्दा पांडुरंग शिक्षा करतोय. अरे ह्या पंढरपूरच्या दिंडीत ना किती चोऱ्या होत्या, किती माऱ्या होत्या. वा, वा. बरोबर आहे का नाही? बरोबर. अरे पंढरपूरची दिंडी चालली की त्यात ऍक्सिडेंट सुद्धा होत्यात. होत्यात. हा? आणि जर त्या पांडुरंगाला काय करायचं असतं तर आपण चोरी करतानाच पांडुरंगाने काहीतरी केलं असतं. होय. अरे या जगात पांडुरंग देवतेन काय नसतंय. हे सगळं अंधश्रद्धा आहे, पुतांड आहे. काय हे असलं काय नाही. आणि तो पांडुरंग तर काय नाही, तो नुसताच विटेवर आहे. या जगात देवतेन काय नसते आणि पांडुरंग जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. गुंड्या काय झालं का? विठ्ठल हा पांडुरंगा, विठ्ठल हा पांडुरंगा. अगं हिला काय झालं का? काय झालं चिंगे ग? अगं बघ कसा पडला ह्यो. अगं तो गाठोडा बघ ग. अगं अगं होय की ग, माझंच गाठोड आहे की ग. हा दागिने बघ ग. होय होय, माझं समजत दागी नाही पाहिजे. होय अजय, हे दागिना आम्हीच चोरलं तर. आणि त्या पांडुरंगाला नको नको तसा हे बोलला आणि बोलता बोलता त्याचा हातपायनी तोंड वाकडं झालं. गुंड्याची प्रिया, कोणत्याला तर कोणत्या दिंडीत जायचं झालं तर देवाचं नामस्मरण करत जायला लागतंय. कुठल्या दिंडीत गेला तर चोरी लबाडी काही चालत नाही. त्याच्यावर काय उपाय असला तर सांग. तुम्ही काय घाबरू नका. हा शेजारी पंढरी आहे. बर. चला पंढरीच्या देवाला जायचं आहे. म्हणजे विठ्ठलाच्या चरणावरती घालूया, होय त्यामुळे बरं होईल. पुन्हा तो वेळ कशाला, चला लवकर घेऊन जाऊया. चला चला. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे घुशीत तुझ्या भगवंता, हे घुशीत तुझ्या भगवंता, हे घुशीत तुझ्या भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे घुशीत तुझ्या भगवंता, हे घुशीत तुझ्या भगवंता, हे
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा जनाजे आमचं चुकलं आम्हाला माफ कर ग जनाजे आम्हाला माफ कर अगं या पंढरपूरच्या दिंडीत येऊन आम्ही चोरी केली ती केली या पांडुरंगाला नको ते बोलो या जगात येऊ नाही म्हटलं पण जनाचे जर या जगात येऊ नसता तर ही सजीव सृष्टी राहिलीच नसती जनाचे अगं यो वारा वाहतोय फक्त पांडुरंगाच्या आज्ञेवरून वाहतोय जनाचे आम्हाला माफ कर जनाचे आमचं चुकलं आम्हाला माफ कर गुंड्याची प्रिया उठा गुंड्याची प्रिया ह्या दिंडीमध्ये कशी चोरी केल्या सा तसं कोणत्या दिंडीमध्ये करू नका म्हणजे झालं नाही जनाचे इथून पुढे आम्ही चोऱ्या माऱ्या सगळ्या बंद करणार दरवर्षी ह्या पांडुरंगाच्या दिंडीत येणार आणि तुळशीची माळ घालणार जनाचे तुझ्यामुळे आम्हाला या साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं जनाचे आम्हाला दर्शन झालं चांगली गोष्ट झाली बघा चला चल तुला याचा गजर करू जाऊ चला चला सगळी जण त्या विठुरायाचा गजर करूया चला दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता हे कुशीत गावाहुनी तुझ्या पायी देवी तो माता माऊली 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 हे कुशीत गावाहुनी तुझ्या पायी देवी तो माता हे कुशीत गावाहुनी तुझ्या पायी देवी तो माता धन्यवाद. यंत्र सादर करत आहोत एक डान्सिकल आयटम बांगड्याची माळ.